जॉइंट हो बट जॉइंट वेरी गुड मॉर्निंग ऑल।
Very good morning all. Yes. We see trigonometric function chapter 3, class 12, page number 63. Previous lecture we introduced what is trigonometric function. We know sin, cos, tan, cos, sec, cosec. All are trigonometric function, right? Next, what is trigonometric equation? An equation involving trigonometric function is called trigonometric equation. एखाद्या इक्वेशन मध्ये trigonometric function इन्व्हॉल्व असेल त्याला आपण काय म्हणतोय trigonometric equation म्हणतो. नेक्स्ट आहे solution of trigonometric equation. Solution of trigonometric equation. Trigonometric equation. Trigonometric equation of solution. कशाला म्हणतो solution trigonometric equation? The value of a variable in a trigonometric equation. The value of a variable in a trigonometric equation is called solution of trigonometric equation. या व्हेरिएबलची जी किंमत असते त्याला काय म्हणतो आपण सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन, राइट? म्हणजे नेक्स्ट लेक्चरला राइट 7:00 सगळ्यांनी जॉइन व्हायचंय कारण की मी बरोबर 7 वाजता चालू करणार आहे. ओके, याला आपण सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन म्हणतो. नेक्स्ट आहे प्रिन्सिपल सोल्युशन इज कॉल्ड. बघा, the solution of a trigonometric equation, the solution of a trigonometric equation is called principal solution. If condition काय, if जे solution असतं आपलं थीटा हा 0 किंवा 0 पेक्षा मोठा पाहिजे आणि 2 पेक्षा लहान पाहिजे. ओके, मीन्स प्रिन्सिपल सोल्युशन जे आहे आपलं प्रिन्सिपल सोल्युशन जे आहे, ओके, हा 0 डिग्री असतो. इथून स्टार्ट होतंय तर ग्राउंड पूर्ण होतो म्हणजे काय 2 पाय असते, राइट? म्हणजे ह्या 4 क्वाड्रंट पैकी एका क्वाड्रंट मध्ये प्रिन्सिपल सोल्युशन असतं. ओके, प्रत्येक ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचं 1 2 3 सोल्युशन प्रिन्सिपल सोल्युशन तुम्हाला भेटतात, राइट? आणि हे जे सोल्युशन आहे 0 लाईन होतो 0 टू 2 पाय मध्ये म्हणजे थीटा बिलॉंग्स टू तुमचा क्लोज्ड इंटरवल 0, 2 पाय ओपन इंटरवल, राइट? हे आपण बघितलेलं आहे प्रिन्सिपल सोल्युशन. ओके, आधीच्या लेक्चर मध्ये काही आपण त्याच्यावरती एक्झाम्पल घेतले होते. एक न्यू एक्झाम्पल घेऊ आज. बघा, हे इक्वेशन आहे तुमचं. इक्वेशन इज लाईक दिस: √3 cosec थीटा + 2 = 0. याचं काय करायचं तुम्हाला? फाइंड प्रिन्सिपल सोल्युशन. याचं प्रिन्सिपल सोल्युशन काढायचं आहे तुम्हाला. ओके, कसं काढणार बघा. हे काय आहे ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन आहे त्याचं आपलं सोल्युशन काढायचं. कोणतं काढायचं आहे? प्रिन्सिपल सोल्युशन काढायचं. बघा, √3 as it is part cosec theta is equal to हा +2 इकडे गेल्यानंतर काय होईल? -2. ओके, त्याच इक्वेशनला मी असं सिम्प्लिफाय करतोय. नेक्स्ट स्टेप काय असणार आपली? हा मल्टिप्लिकेशन मध्ये आहे तर cosec theta is equal to -2 upon √3. -2 upon √3. तो आवाज सर्वांना हेलो हेलो हाँ यस साउंड येतो ना? फाइस येतो ना माझा ऐकू?
हॅलो यस बघा हे इक्वेशन आहे किती नंतर काय झाला -2 ओके नेक्स्ट हा √3 डिनॉमिनेटरला घेऊन गेलो तर कोसेक थीटा -2 अपॉन √3 होऊन जाईल राईट आता बघा प्रिन्सिपल सोल्युशन काढायचं आपल्याला कोसेक थीटाला आपण कसं लिहू शकतो 1 अपॉन sin थीटा ओके कोसेक थीटा रेसिड्यू रूट काय 1 अपॉन sin थीटा इक्वल टू काय आहे आता जन राईट कोसेक थीटा राईट मीन्स हे बघा कोसेक थीटा लिहू शकतो आपण 1 अपॉन sin थीटा इक्वल टू -2 अपॉन √3 म्हणजे नेक्स्ट स्टेप काय असणार आहे हा sin थीटा इकडे गेल्यानंतर हा इकडे गेला आणि -2 खाली येऊन जाईल म्हणजे तुमचं काय होणार आहे sin थीटा इक्वल टू कंपोनेंट डिवाइडेड बाय -√3 अपॉन 2 असे येऊन जाईल फायनल राईट बघा इथला इक्वेशन असं होतं कोसेक थीटा इक्वल टू दिस आपण त्याला कन्वर्ट केलं साइन मध्ये येतो तुम्हाला काय करायचं आहे प्रिन्सिपल सोल्युशन काढायचं हा मायनस आहे ओके एक गोष्ट माहिती आहे तुम्हाला मायनस हे बघा मायनस जेव्हा निगेटिव्ह साईडला घेतो -sin थीटा इक्वल टू √3/2 since sin थीटा इक्वल टू √3/2 कधी असतो ज्यावेळेस अँगल हा 6 डिग्री मीन्स π/3 π/3 असताना π/3 एक्सटेंशन π/3 असताना 3/2 असतो राईट म्हणजे युजिंग अलाइड अँगल -sin थीटा इक्वल टू काय आहे 2 sin π + थीटा म्हणजे थर्ड क्वाड्रंट मध्ये आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये sin कसा असतो निगेटिव्ह असतो राईट रिसेविंग आणि पाय मुळे किंवा फंक्शन चेंज होत नाही तसे तसं राहिलेलं आहे राईट यस नेक्स्ट मीन्स काय झालं बघा म्हणजे इक्वल काय दिली sin π प्लस थीटाची व्हॅल्यू काय आहे π/3 काय होणार आहे ते sin t होल π/3 4π/3 हे कशाचं सोल्युशन आलेलं आहे मग मायनस ला आपण असं कन्वर्ट केलेलं आहे म्हणजे -sin थीटा इक्वल टू दिस इक्वल टू काय आलंय -2/2 असे येऊन जाईल आपण राईट √3/2 ओके नेक्स्ट स्टेप आता 4π/3 हे 0 आणि 2π च्या मध्ये येईल का ऑब्वियसली येणार आहे ओके थर्ड क्वाड्रंट मध्ये येतो बघा मीन्स हे एक आपल्याला प्रिन्सिपल सोल्युशन भेटलेलं आहे देन 0 is equal to 4π/3 is less than 2π म्हणजे 4π/3 हे प्रिन्सिपल सोल्युशन आहे ओके नेक्स्ट अजून कोणत्या क्वाड्रंट मध्ये असणार निगेटिव्ह साइन फर्स्ट आणि सेकंड मध्ये पॉझिटिव्ह असतो थर्ड आणि फोर्थ मध्ये आपण थर्ड ला चेक केले ओके थर्ड क्वाड्रंट ला चेक केलेला आहे आता फोर्थ क्वाड्रंट also using allied angle this काय होणार आहे -sin theta is equal to sin 2π मायनस थीटा केला म्हणजे तो फोर्थ क्वाड्रंट मध्ये येईल ओके -sin थीटा इज इक्वल टू sin थीटाची व्हॅल्यू काय आहे π/6 मीन्स 2π - π/6 इज इक्वल टू लाजिटिव्स क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं काय sin 11 π/6 ओके इसका मतलब -sin थीटा इज इक्वल टू दिस मीन्स therefore 4π/3 and 11 π/6 are principal solution okay are principal solution दोन प्रिन्सिपल सोल्युशन भेटतात आपल्याला
थर्ड क्वाड्रंट मध्ये आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये. एक थर्ड क्वाड्रंट मध्ये मेटल आणि दुसरा फोर्थ क्वाड्रंट मध्ये मेटल. ओके, राइट डाउन. यस, तुम्हाला प्रॉब्लेम चॅट सेक्शन मध्ये लगेच आन्सर सेंड करा. अशा प्रकारे आपला प्रिन्सिपल सोल्युशन हा कन्सेप्ट संपलेला आहे. ओके, राइट डाउन ऑल. The principal solution of root 3 cosec theta plus 2 is equal to 0. Negative angle चा हा हे principal solutions आहे. ओके, नेक्स्ट आपला टॉपिक आहे general solution. ओके, ये अब तो सगळा आहे. जनरल सोल्युशन बघा, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन बघितलं आपण, ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन कसं मोजलं बघितलं आपण, नंतर ट्रिग्नोमेट्रिक सोल्युशन बघितले आणि आता नवीन टॉपिक होतो जनरल सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. जनरल सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. ओके, जनरल सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन कशाला म्हणतो? सेम ॲज आहे the solution of trigonometric equation, the solution of trigonometric equation which is the solution of trigonometric equation which is generalized by its periodicity is called general solutions. ओके, बघा, जनरल सोल्युशन वरती जेवढे पण थेरम आहेत ते सगळा डिलीटेड पोर्शन आहे, बट एक्झाम्पल्स जे आहेत तो जो पार्ट आहे एक्झाम्पलचा हा डिलीटेड पोर्शन नाही. ओके, लास्ट क्वेश्चन मध्ये काय आलता आपल्या इथला 2 पाय मायनस पाय बाय 3 आता ना, 6 पाय मायनस पाय अपॉन 3 इज काय होणार आहे 5 बाय 3. राइट, नो पाय बाय 3. ओके, पाय बाय 3 नाही. Pi by 3, तो pi by 3 का 6. ओके, यस, इथे करेक्टली करून घेतो सर. pi by 3. ओके, बघा, नेक्स्ट टॉपिक आहे आपला जनरल सोल्युशन. ओके, the solution of trigonometric equation. आपण सोल्युशन बघितले, सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन काय काय आहे?
इन्फायनाइट सोल्युशन असतात, पण प्रिन्सिपल सोल्युशन जे 0 आणि 2 पायच्या मध्ये असतात, राईट. मग आता जनरल सोल्युशन कशाला म्हणतो ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनचं? The solution of trigonometric equation which is generalized by its periodicity is called general solution. For example, sin theta is equal to 1 by 2. इथे solution काय आहे याचं? pi by 2 कधी असतो? pi by 6 ला असेल, right? Next pi by 6, 3 pi by 6 वगैरे वगैरे. इकडे पण मायनस येतात, मायनस 5 pi by 6. ओके, अशा प्रकारे. म्हणजे आपलं जे असतो समजा फोर्थ क्वाड्रंट रिपीट येतात. समजा सोल्युशन फर्स्ट क्वाड्रंट मध्ये भेटला आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये भेटला, फॉर एक्झाम्पल म्हणजे दोन सोल्युशन भेटले म्हणजे प्रिन्सिपल सोल्युशन झाला, राईट. पण जर समजा अँगल पुन्हा रिपीट येत असला, रिपीट त्यालाच म्हणतो आपण काय? पिरियॉडिसिटी. असे इन्फायनाइट सोल्युशन भेटू शकतात, राईट. त्याला काय म्हणतात? पिरियॉडिसिटी. असे सोल्युशन आज आपल्याला बघायचे. यस, क्लॉकवाईज डायरेक्शन जा, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन जा, अशा प्रकारे आपल्याला जनरल सोल्युशन भेटणार आहे. ओके, नो प्रॉब्लेम. त्याच्यावर आपण एक्झाम्पल बघणार आहोत. जनरल सोल्युशन. ओके, फॉर एक्झाम्पल इम्पॉर्टंट फॉर्म्युला येतं sin थीटा इज इक्वल टू 0. फर्स्ट इंट्रोड्यूस करू आपण. sin थीटा इज इक्वल टू 0. ओके, इथे प्रिन्सिपल सोल्युशन, जनरल सोल्युशन कसं येणार आहे बघा तुम्ही. हा पुढे असतो, जर असे क्वाड्रंट जर घेतला, इथे साइन पॉझिटिव्ह असतो, इथे पण कसं असणार आहे? पॉझिटिव्ह. इकडे निगेटिव्ह आणि निगेटिव्ह असणार आहे, राईट. sin थीटा इज इक्वल टू 0. कुठं असतो sin थीटा इज इक्वल टू 0? यस, x वरती पण असणार आहे 0 डिग्रीला, नंतर 180 ला पण असणार आहे, राईट. मीन्स 0 2 pi 4 pi and so on, even multiple of pi. And next pi 3 pi 5 pi. ओके, म्हणजे या दोन कंडिशनला sin थीटा इज इक्वल टू 0 असणार आहे. sin pi पण 0 असणार, sin 3 pi पण 0 असणार, sin 5 pi पण 0 असणार. ओके, sin 0 पण 0 असणार आहे, sin 2 pi पण 0 असणार आहे, sin 4 pi पण 0 असणार आहे. म्हणजे लिमिट सोल्युशन भेटतो आपल्याला. असे तर जनरल सोल्युशन याला म्हणतात. जर असा फॉर्म असेल तर कसं लिहायचं याला बघा. थीटाची व्हॅल्यू काय आहे? थीटा इज इक्वल टू n pi. म्हणजे n जो आहे n बिलॉंग्स टू z. हे ठेवून बघा, n इज इक्वल टू 1 जर ठेवला तर काय होणार आहे? pi. हे काय जनरल सोल्युशन ऑफ sin इज इक्वल टू 0. नेक्स्ट n इज इक्वल टू तुम्ही काय ठेवा? 2 ठेवा तर काय येणार आहे? 2 pi. n इज इक्वल टू 0 जर ठेवला तर काय येणार आहे? 0. नेक्स्ट n इज इक्वल टू 3 जर ठेवला तर काय होतो? 3 pi वगैरे वगैरे. असे सगळे सोल्युशन ह्या इक्वेशन मध्ये भेटतात असतात. म्हणजे sin थीटा इज इक्वल टू 0 याचा जनरल सोल्युशन काय होणार आहे? थीटा इज इक्वल टू n pi. हे त्यांचं जनरल सोल्युशन होणार आहे. n बिलॉंग्स टू z. z काय आहे? इंटिजर आहे. ओके, बेस्ड ऑन फर्स्ट फॉर्म्युला. नाउ सेकंड वन इज cos theta is equal to 0. लगेच लिहून काढायचं. ओके, बघा नेक्स्ट आहे बघा cos theta is equal to 0. ओके, हे बघा sin theta is equal to 0 आले. याचं जनरल सोल्युशन सगळे x ऍक्सिस वरती झालेले आहेत. ओके, x ऍक्सिस वरती झालेले आहेत. आता नेक्स्ट काय आहे? cos theta is equal to 0. मी दोन ऍक्सिस वरती अशा बघा. मग माहित आहे cos 90 डिग्रीला 0 असतो, राईट. मीन्स 90 डिग्री जाऊ इकडे. ओके, means pi by 2 I इक्वल pi by 2 पुन्हा एक राऊंड पूर्ण केला जागी झाला म्हणजे काय होणार आहे? pi by 2 plus 2 pi किती झालं तर 5 pi by 2 pi by 2. नेक्स्ट काय 5 pi by 2. ओके, पुन्हा 5 by 2 प्लस किती होणार आहे? तर पुन्हा रिपीट याचा करायचा प्लस 2 pi मीन्स किती होणार? 9 pi by 2. नेक्स्ट 35 by 2. बघा इथे काय होले? 4 चा डिफरन्स होतो बघा. इथे काय pi by 2 आहे ना, इथे 1 आहे. 1 आणि तिकडे किती आहे? 5. म्हणजे किती डिफरन्स झाला? 4 चा. इथे पण 4 चा, इथे पण 4 चा. ओके, 4 चा डिफरन्स नी कंटिन्यू असे प्रिन्सिपल जनरल सोल्युशन भेटतात तुम्हाला. नेक्स्ट ही झाली तुमची पॉझिटिव्ह y ऍक्सिस. तसेच निगेटिव्ह y ऍक्सिस वरती कसं होणार आहे? निगेटिव्ह अँगल असेल तर हे बघा इथे पण किती आलं आहे? pi by 2.
पुन्हा हा पाय म्हणजे किती होतो 3π/2 फर्स्ट येणार आहे 3π/2 3π/2 इथपर्यंत आला आहे इथून तर इथपर्यंत पुन्हा मी काय करतो इथून पुन्हा रिपीट एक राऊंड पूर्ण करतो म्हणजे 3π/2 + 2π किती होणार 7π/2 म्हणजे नेक्स्ट येणार आहे बघा 7π/2 चारचा डिफरन्स आहे कंटिन्यू पुढे पोहोचणे चालू राहील 11π/2 यस काय आहे नेक्स्ट सोल्युशन काय आहे 11π/2 कंटिन्यू 2π ऍड करीत राहायचं प्रत्येक याच्यामध्ये तर असे तुम्हाला एक सोल्युशन भेटणार आहे म्हणजे cos θ 0 हा त्याचा ग्राफ असणार आहे ओके तर हे y² जे 0 असणार आहे त्याचा ग्राफ असणार आहे y² सगळे ओके मग इथे जनरल सोल्युशन काय होणार आहे बघा हे बघा एक लक्षात ठेवा हे कसे येतं 1 5 9 13 3 7 11 कसे येतं ऑड नंबर्स राईट ऑड येतात निगेटिव्ह पॉझिटिव्ह ऑड निगेटिव्ह ऑड असणार आहे ओके म्हणजे डायरेक्शन जर असेल तर फिरला तर निगेटिव्ह डायरेक्शन वेगळी जर फिरला तर पॉझिटिव्ह डायरेक्शन ओके तर बघा हे ऑड नंबर्स येतात ऑड नंबर साठी फॉर्म्युला काय आहे 2n + 1 ओके बघा ऑड नंबर तर n बिलॉंग्स टू z ठेवतो मी टीचर्स n = 1 जर ठेवला तर काय त्या सर 2 * 1 + 1 is 3 येऊन जातो राईट 1 जर ठेवला तर n = 0 ठेवला तर काय 1 n = 2 जर ठेवला तर काय होणार आहे 5 ओके 5 बट 5 म्हणजे काय 1 3 5 तुला एक तर 1 आलेला आहे इथं 5 आलेला आहे इथे किती आलेला आहे 3 आलेला आहे बरोबर इनटू काय करायचं आपल्याला π/2 काही सगळ्यामध्ये π/2 कॉमन राईट मीन्स काय आहे ते सोल्युशन π/2 3π/2 5π/2 कंटिन्यू असे स्टेप चालू होते राईट म्हणजे जे प्रिन्सिपल सोल्युशनचा फॉर्म्युला हा बरोबर आहे हा जनरल फॉर्म्युला आहे पाठ नाही करायचा अशा डायग्राम वरूनच लक्षात ठेवायचा आहे ओके डायग्राम वरूनच लक्षात ठेवायचा आहे मी टाइम देतोय तुम्हाला मुद्दाम दररोज नाही सांगणार आहे गोष्टी ओके तुम्हाला 12 ला पण पाठ करायला पाहिजे सीएटी ला जानेवारीला प्रत्येक गोष्टीला कामी हा फॉर्म्युला ओके डायग्राम वरूनच रिप्रेझेंट करायचा फॉर्म्युला कळले बघा आपला थर्ड फॉर्म्युला आहे tan θ = 0 tan θ = 0 ओके बघा tan θ = 0 0 कधी असतो tan ज्यावेळेस sin ची व्हॅल्यू 0 असेल त्यावेळेस काही 0 पासून आलेच का असतो 0 राईट दिस tan कसा रिप्रेझेंट होतो तुमचा sin θ cos θ = 0 चा आन्सर काढायचा आहे ग्राफ कसा आहे त्याचा बघा हां sin 0 कधी असतो त्याच्या आधी बघितले 0 डिग्रीला पुन्हा 2π 4π and continue so on इकडे ऑड वर्टिकल means means even आणि ऑड दोन्ही पण नंबर्स आहेत ओके means तर जनरल फॉर्म काय येणार आहे सेम येणार आहे ते आन्सर साइन चा कसं येणार आहे हा थीटा हे सोल्युशन काढायचे थीटा म्हणजे सोल्युशन असते तर थीटा n बाय n बिलॉंग्स टू z n जर ऑड ठेवला नंबर 1 जर ठेवला इकडे येतो पाय n जर 2 जर ठेवला 2 पाय इकडे येऊन जाईल n जर 0 ठेवला तर कुठे येणार आहे इथे येणार ओके तर हे सगळे सोल्युशन पुन्हा tan चे सुद्धा काय त्याचे तुम्हाला भेटतात जनरल सोल्युशन ओके got it all आवाजामध्ये प्रॉब्लेम आहे का तुमचा हॅलो यस थीटा = n पाय मीन्स sin चं आणि tan चं जनरल सोल्युशन सेमच आहे tan आणि sin θ = tan θ दोघांचं पण कॉमन जनरल सोल्युशन आहे θ = n पाय n बिलॉंग्स टू z that is integers ओके हां यस थर्ड फॉर्म्युला आहे आता बघा तुम्हाला जर समजा पार्ट जर काढायचा झाला तर कसं काढणार फॉर एक्झाम्पल cot θ = 0 असेल तर तुम्हाला माहित आहे cot ला कसं लिहू शकतो आपण tan θ = 0
इज टॅन मध्ये कन्वर्ट केले. ओके, इज टॅन थिटा इज इक्वल टू 0 अशा प्रकारे सॉल्व्ह करायचं. टॅनला कॉट मध्ये करायचं, साइनला कोसेक मध्ये करायचं आणि कॉसला सेक मध्ये कन्वर्ट करायचं. ओके, अशा प्रकारे तुम्हाला जनरल सोल्युशन भेटून जातं. नेक्स्ट टॉपिक आहे आपला, नेक्स्ट एक टॉपिक फॉर्म्युला आहे बघा. हे तीन आपण इंट्रोड्यूस केले, फर्स्ट, सेकंड अँड थर्ड. फोर्थ वन इज sin theta is equal to sin alpha असं सोल्युशन आहे. मीन्स यस, sin theta is equal to sin alpha. दोन्हीकडे पण sin आले इक्वेशन मध्ये ट्रिग्नोमेट्रिकच्या. अँगल डिफरंट असेल सेम असेल नो प्रॉब्लेम. ओके, तर बघा हे कधी असते बघा, ही पॉसिबिलिटी कधी असते बघा, दोन्ही पण sin पॉझिटिव्ह मध्ये कोणत्या क्वाड्रंट मध्ये असतात, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असतात पॉझिटिव्ह अँड सेकंड क्वाड्रंट मध्ये सुद्धा कसं असतो साइन पॉझिटिव्ह असतो. ओके, दोन्ही क्वाड्रंट मध्ये साइन पॉझिटिव्ह असतो. राईट, हा इकडे काय असणार आहे 0 2 पाय, इकडे काय असणार आहे पाय 3 पाय. ओके, आता बघा आता याचे सोल्युशन कसे भेटणार आहे तुम्हाला. साइन पॉझिटिव्ह कोणत्या क्वाड्रंट मध्ये असतो, फर्स्ट आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये. राईट, मीन्स एका अँगल मध्ये 2 पाय प्लस थीटा येईल किंवा 4 पाय प्लस थीटा, 4 पाय प्लस थीटा किंवा 6 पाय प्लस थीटा ह्या क्वाड्रंट मध्ये जाण्यासाठी याला असं करावं लागतं 2 पाय प्लस थीटा वगैरे. आणि ह्या क्वाड्रंट मध्ये जाण्यासाठी काय करावं लागणार आहे, पाय प्लस थीटा, सॉरी पाय मायनस थीटा, पाय मायनस थीटा, पाय कडून कुठपर्यंत इथपर्यंत मायनस थीटा मध्ये पुन्हा ह्या क्वाड्रंट मध्ये जातो. तसं 3 पाय मायनस थीटा, 3 पाय कसा होईल, हा 1 पाय आणि पुन्हा राऊंड होऊन इथं आलाय म्हणजे 2 पाय प्लस पाय जो 3 पाय. म्हणजे ह्या क्वाड्रंट मध्ये कोणती पण क्वांटिटी मायनस जर केली रिव्हर्स ह्या क्वाड्रंट मध्ये राहायचे. ओके, सेकंड क्वाड्रंट मध्ये ही साइन दोन्ही सेकंड क्वाड्रंट मध्ये आहेत. अमरामध्ये अशा प्रकारे यायला पाहिजे. ओके, त्याचा जनरल फॉर्म कसा होणार आहे पण आता हे बघा, थीटा इज इक्वल टू n पाय प्लस -1 रेज टू n इनटू अल्फा. ओके, यस. आता बघा हे कशा प्रकारे जनरेट झालेलं आहे. इथे जर तुम्ही 1 जर ठेवला तर पाय प्लस काय होणार आहे, -1 रेज टू 1 काय होतो -1 इज मायनस अल्फा येऊन जाईल. राईट, मीन्स काय झाले पाय मायनस अल्फा, मीन्स मी जर केला समजा sin π/6 इज इक्वल टू sin π-π/6 काय आहे, असं लिहू शकतो का मी, sin π/6 इज इक्वल टू sin π-π/6 लिहू शकतो ना. कारण की बघा तुम्ही हा पाय कडून इथपर्यंत इथून तर इथपर्यंत आहे, पुन्हा रिव्हर्स सेकंड क्वार्टर मध्ये राहणार आहे आणि सेकंड क्वार्टर मध्ये साइन पॉझिटिव्ह असतो. ओके, साइन पॉझिटिव्ह असतो, पाय असल्यामुळं साइनचं साइनच राहील, ही sin π-π/6 इज इक्वल टू sin π/6 हाच फॉर्म्युला होईल. ओके, तशी कंटिन्यू प्रोसिजर, इथे मी पाय ठेवला, 3 पाय ठेवला, 5 पाय ठेवला, 7 पाय ठेवला किंवा 2 पाय ठेवला, 4 पाय ठेवला, काहीच प्रॉब्लेम नाही. असे आपल्याला मध्ये सोल्युशन भेटून जातात. राईट, ते त्यांचं सोल्युशन आहे. ह्या फॉर्म्युल्यामध्ये जर तुम्ही इथं ऑड पॉवर जर ठेवला 1 3 नेक्स्ट 5 तर काय होते आन्सर तुम्हाला माहिती आहे, -1 च्या वेक्टरचं समजा ऑड पॉवर असेल -1 रेज टू ऑड पॉवर असेल तर काय आन्सर असते -1. मी इकडे ऑड आला इथं मायनस येतो, बरोबर आहे. फॉर्म्युला असेल तर ऑड मध्ये ह्याच क्वाड्रंट राहील. ओके, आणि प्लस केला समजा तर कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे, सेकंड क्वाड्रंट मध्ये राहील. ही त्याचा जनरल फॉर्म असा येणार आहे, sin θ इज इक्वल टू sin α इज इक्वल टू असा असेल, θ इज इक्वल टू n पाय प्लस -1 रेज टू n इनटू अल्फा येऊन जाईल. राईट, साधारणतः सोल्युशन. नेक्स्ट आहे बघा आता cos θ इज इक्वल टू cos अल्फा. ओके, याचा आपला जनरल सोल्युशन काढायचं. फर्स्ट ऑफ ऑल ग्राफ कसा तयार करायचा, त्याचा ग्राफ बघा कसा येतो. ओके, cos theta is equal to cos alpha. हाँ, cos पॉझिटिव्ह कुठं असतो बरं, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असतो पॉझिटिव्ह, ही फोर्थ क्वाड्रंट मध्ये.
तर दोन्ही पण क्वाड्रंट मध्ये कॉस कसा असतो पॉझिटिव्ह असतो ओके म्हणजे त्याचा जनरल फॉर्म कसा होणार आहे बघा इथेच बघा इथूनच तुम्हाला लक्षात येऊन जाईल की ऍक्सिस 0 इथे काय असतो 2 पाय 4 पाय 6 पाय वगैरे मीन्स इव्हन पॉवरच्या मल्टिपल मध्ये आपल्याला काय भेटणार आहे आता कॉस भेटणार आहे मीन्स 2 पाय मायनस थीटा केला तरी पण सुद्धा आहे 4 क्वाड्रंट मध्ये जाईल आणि 2 पाय प्लस थीटा केला म्हणजे कोणत्या क्वाड्रंट मध्ये जाईल फर्स्ट क्वाड्रंट मध्ये जाईल फोर्थ आणि फर्स्ट ओके मीन्स काय होणार आहे तुमचा आन्सर cos theta is equal to cos 2 pi minus theta केला तरी चालेल किंवा मग cos 2 pi plus theta केला तरी चालेल बघा कोणत्या क्वाड्रंट राहील cos theta is equal to cos 2 pi minus theta 2 pi minus theta म्हणजे कोणत्या क्वाड्रंट मध्ये फोर्थ क्वाड्रंट मध्ये cos कसा आहे पॉझिटिव्ह आणि cos of 2 pi plus theta म्हणजे कोणत्या क्वाड्रंट मध्ये जाणार आहे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये जाणार राईट मीन्स काय आहे ऑलवेज पॉझिटिव्ह या हे लॉजिक आपल्या बरोबर लागू होते मीन्स याचा जनरल फॉर्म कसा असणार आहे मग तुमच्या लक्षात आलं असेल थीटा इज इक्वल टू 2n पाय प्लस और माइनस अल्फा प्लस और माइनस कसं आलं बघा हा जे n पाय आहे इथे 1 जर ठेवला तर किती होणार 2 पाय 2 जर ठेवला तर तो 4 पाय ओके 1 जर ठेवला 2 पाय 2 जर ठेवला 4 पाय 0 जर ठेवला तर 0 होऊन जाईल राईट मीन्स हे सोल्युशन सगळे इथे येतात बघा x वरती येतात पॉझिटिव्ह x x वरती येतात याच्यातून तुम्ही जर प्लस जर केला प्लस जर एखादी क्वांटिटी घेतली कोणत्या क्वाड्रंट मध्ये जाणार तो फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आणि मायनस जर केला कोणत्या क्वाड्रंट मध्ये जाणार आहे फोर्थ क्वाड्रंट मध्ये राईट हे सगळे जनरल सोल्युशन ह्या फॉर्म्युला तुम्हाला भेटून जातात ओके पार्ट नाही का डायग्राम वर ध्यानात ठेवायचं मीन्स ऍक्सिस काढायची तिथून लॉजिक लावायचं ओके नेक्स्ट पढ़ना है अपना यस नेक्स्ट पढ़ना है अपना tan theta is equal to tan alpha मतलब है तो 6 नंबर पर 6 नंबर बघा इथं जनरल सोल्युशन कसं भेटणार आहे डायग्राम सुद्धा रिप्रेझेंट करायचे हे बघा tan theta is equal to tan alpha कोणत्या क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह असतो tan थर्ड क्वाड्रंट मध्ये असेल पॉझिटिव्ह आणि फर्स्ट क्वाड्रंट मध्ये ओके बघा म्हणजे कोणत्या ऍक्सिस वरती फोकस करताना एक ऍक्सिस इकडची ऍक्सिस त्या क्वाड्रंट मध्ये जायला पाहिजे त्या कधी जाईल tan त्या क्वाड्रंट मध्ये तुझी पॉइंट पॉझिटिव्ह असल्यामुळे एक तर 2 पाय प्लस थीटा 2 पाय 4 पाय 6 पाय तर ह्या क्वाड्रंट मध्ये जाईल ओके कशा जाईल 2 पाय 4 पाय 6 पाय हे ज्यावेळेस अँगल मध्ये येतात त्यावेळेस तो फर्स्ट क्वाड्रंट मध्ये जाईल आणि नेक्स्ट इथं काय आहे पाय पाय प्लस थीटा केला तर कोणत्या क्वाड्रंट मध्ये जाणार इकडे जाणार मीन्स पाय 3 पाय 5 पाय आणि सो ऑन ओके ह्या क्वाड्रंट मध्ये मेरा जनरल फॉर्म कसा होणार आहे आता हे बघा थीटा इज इक्वल टू theta is equal to n pi plus or minus no plus only plus alpha okay ये क्या होगा था 2 ये बरोबर n pi plus alpha राइट बघा n ची व्हॅल्यू जर 1 जर ठेवली तर पाय n ची व्हॅल्यू 3 ठेवली तर 3 पाय n ची व्हॅल्यू 2 ठेवली तर 2 पाय n ची व्हॅल्यू 4 ठेवली तर 4 पाय ओके दोन्ही पण ऍक्सिस मध्ये हा फॉर्म्युला परफेक्ट लागू होतो ओके इथे राईट डाउन समज नसलं तर चॅट सेक्शन मध्ये सांगा
ओके नेक्स्ट फॉर्म्युला है आपका हे बघा नेक्स्ट असा असेल फॉर एक्झाम्पल sin स्क्वेअर थीटा इज इक्वल टू sin स्क्वेअर अल्फा ज्यावेळेस पॉवर मध्ये 2 असतात त्यावेळेस त्यांचं जनरल सोल्युशन कसं येणार आहे बघा वेदर sin थीटा काय होणार करायचं sin थीटा इज इक्वल टू a स्क्वेअर ना कॅन्सल केल्यानंतर प्लस और मायनस sin अल्फा मी याची डायग्राम कशी येणार आहे प्लस आणि मायनस आलेलं आहे साइन प्लस आणि मायनस कोणत्या कोणत्या क्वाड्रंट मध्ये असतो प्लस आणि मायनस या विचार करायचा फक्त साइन प्लस आणि मायनस कोणत्या क्वाड्रंट मध्ये असतो प्लस आणि मायनस या बघा साइन प्लस इथे असेल ना मायनस इथे पण असेल तर मायनस इकडे असेल आणि मायनस इकडे असेल म्हणजे माझे हे जे इक्वेशन आहे sin थीटा इज इक्वल टू प्लस और मायनस sin अल्फा याच्यावरून आपण प्रेझेंट केलेलं आहे ते सगळ्या क्वाड्रंट मध्ये राहायचं ओके त्याच्यामुळे जनरल सोल्युशन कसं होणार आहे n थीटा इज इक्वल टू तुम्हाला जे जनरल सोल्युशन येणार आहे बघा थीटा इज इक्वल टू n पाय प्लस और मायनस अल्फा ओके बघा तुम्ही n च्या बद्दल 0 जर ठेवला अल्फा प्लस अल्फा कुठे असणार आहे एक इकडे x वर असणार आहे x वर असतो मायनस अल्फा इकडे x वर तिकडे तुम्हाला नेक्स्ट जर फॉर एक्झाम्पल तुम्ही जर 1 जर ठेवला तर किती होतो पाय प्लस अल्फा पुढे पाय प्लस अल्फा इकडे थर्ड क्वाड्रंटला काय करेल पाय प्लस अल्फा निगेटिव्ह ओके साइन निगेटिव्ह होईल त्यावेळेस आणि पाय मायनस अल्फा पुढे काय करेल इकडं सेकंड क्वाड्रंट मध्ये काय करेल आहे थर्ड क्वाड्रंट ओके प्लस म्हटला थर्ड क्वाड्रंट मध्ये काय करेल आणि मायनस म्हटलं तर सेकंड क्वाड्रंट मध्ये ओके इट इज दिस नेक्स्ट सर फॉर एक्झाम्पल मी पाय कन्सिडर केला आहे जर समजा 2 पाय जर कन्सिडर केला तर 2 पाय प्लस अल्फा कोणत्या क्वाड्रंट मध्ये ट्राय करतो 2 पाय प्लस अल्फा फर्स्ट क्वाड्रंट 2 पाय मायनस अल्फा केला तर फोर्थ क्वाड्रंट ओके अशा प्रकारे तुम्ही 4 पाय 6 पाय 8 पाय किती पण करा हे दोन क्वाड्रंट ट्राय कराल हा फॉर्म्युला नेक्स्ट जर तुम्ही जर ऑड मल्टिपल ठेवले पायची हे दोन क्वाड्रंट तुम्हाला नाही करायचं म्हणजे हा फॉर्म्युला ओके अशा प्रकारे तुम्हाला sin स्क्वेअर थीटा इक्वल टू sin स्क्वेअर अल्फा जर असेल त्यावेळेस जनरल फॉर्म कसा असू शकतात थीटा इक्वल टू n बाय प्लस और मायनस अल्फा राइट डाउन डायग्राम एंड फॉर्म्युला ओके व्यवस्थित लक्ष द्या I love this अशा प्रकारे आपण जनरल सोल्युशन जे इम्पॉर्टंट फॉर्म्युला बोलते हे यूज केले त्या फॉर्म्युलाच्या आधारे आपले एग्जांपल बघायचे तर ते किती फॉर्म्युले ते सगळे ते 9 फॉर्म्युले होते बघा ओके अजून एकदा बघू आपण कोणते कोणते होते ते तर हे बघा sin थीटा इज इक्वल टू 0 असेल तर जनरल सोल्युशन येणार आहे थीटा इज इक्वल टू n पाय ओके नेक्स्ट क्वेश्चन आहे cos थीटा इज इक्वल टू 0 असेल तर जनरल सोल्युशन येणार आहे थीटा इज इक्वल टू 2n + 1 into pi by 2 हा जो फॉर्म्युला आहे ऑड मल्टिपल साठी यूज करतो आपण राइट नेक्स्ट tan थीटा इज इक्वल टू 0 असेल तर थीटा इज इक्वल टू काय येणार आहे n पाय मीन्स या दोघांसाठी कॉमन येतो राइट या दोघांसाठी एकच जनरल सोल्युशन आहे sin थीटा इज इक्वल टू 0 आणि tan थीटा इज इक्वल टू 0 थीटा इज इक्वल टू n पाय यासाठी कॉमन आहे ओके नेक्स्ट जर फॉर एक्झाम्पल sin थीटा इज इक्वल टू सॉरी थर्ड आहे फोर्थ वन sin थीटा इज इक्वल टू sin अल्फा जर असेल तर थीटा इज इक्वल टू काय असतो n पाय प्लस -1 रेस टू n इनटू अल्फा ओके
Next, 5 cos theta is equal to cos alpha असेल तर theta is equal to 2n pi plus or minus alpha. And tan theta is equal to tan alpha असेल तर theta is equal to n pi plus alpha. And sin square theta is equal to sin square alpha असेल किंवा cos square theta is equal to cos square alpha असेल. Tan square theta is equal to tan square alpha असेल. Means जर समजा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या डबल स्क्वेअर असेल रेस्ट टू असेल तर त्या सगळ्यांचं प्रिन्सिपल सोल्युशन जनरल सोल्युशन हे कॉमन असतं. काय असणार आहे थीटा इज इक्वल टू n पाय प्लस और मायनस अल्फा. ओके हे त्याचं जनरल सोल्युशन असणार आहे. तिघांचं पण जनरल सोल्युशन काय असणार आहे कॉमन आहे. थीटा इज इक्वल टू n पाय प्लस और मायनस अल्फा. n बिलॉंग टू z. याचा जो n आहे तो इंटिजर आहे. ओके चला आपण एग्जांपल्स बघू. सर्वांना रीड झाल्यानंतर सर्व फॉर्म्युलेज. ओके नेक्स्ट वी सी एग्जांपल. एग्जांपल फर्स्ट एक्सरसाइज 3.1 फाइंड general solution of sin theta is equal to 1 by 2. Sin theta is equal to 1 by 2. इथे तुम्हाला काढायचं बघा जनरल सोल्युशन काढायचं. ओके बघा कसं काढणार जनरल सोल्युशन. तुम्हाला माहित आहे sin 1 by 2 कुठे असतो कधी असतो 30 डिग्री राइट. pi by 6 is equal to काय असतो 1 by 2. ही स्टॅटिक प्रिन्सिपल सोल्युशन काढायचं आपल्याला. ओके pi by 6 find the 1 by 2 yes plus 1 by 2 घेतला आपण राइट plus 1 by 2. sin theta is equal to 1 by 2 means sin pi by 6 is equal to काय आले 1 by 2. हां बोल नका मार्क वाचतो. sin pi by 6 is equal to 1 by 2. Okay so next 1 by 2 कशाचा आहे तुम्हाला तुम्ही सांगितलं sin pi by 6 चा आहे. ओके means sin theta is equal to sin pi by 6 असं लिहू शकतो मी. ओके sin theta ची व्हॅल्यू असा क्वेश्चन आहे 1 by 2 आणि sin pi by 6 का असतो 1 by 2 means sin theta is equal to sin pi by 6. ओके means आपल्याला फॉर्म्युला काय माहिती आहे we know general form of general equation म्हणतात general equation of sin theta is equal to sin alpha असेल तर जनरल सोल्युशन काय असते theta is equal to what इथे जनरल सोल्युशन आहे theta is equal to n pi plus minus 1 raised to n into alpha. Okay where alpha is equal to काय आला आपल्याला pi by 6. alpha is equal to pi by 6 आहे. okay means so म्हणून general solution of equation 1 is काय इक्वेशन 1 चं जनरल सोल्युशन फक्त काहीच नाही. हे जनरल सोल्युशन असेल sin theta इक्वल sin alpha असेल तर theta इक्वल काय असेल n pi plus minus 1 raised to into alpha प्लस अल्फा ची व्हॅल्यू जर पुट करायची फक्त इक्वेशन मध्ये जनरल सोल्युशन मध्ये इज काय होणार आहे theta is equal to n pi plus minus 1 raised to n into pi by 6. Hence it is general solution of this equation. Okay write down सोपं एकदम. विकी काय विचारतोय मला समजलं नाही तुझा क्वेश्चन. 0 प्लस मायनस 1 प्लस क्वेश्चन नाही समजला मला. ठीक आहे
Write down general solution. Real effect. Okay, this is the general solution. एकदा अजून एकदा एक्सप्लेन करतो मी. माहिती होतं sin 3x upon 2 is equal to 0 असे इक्वेशन 1. We know the general solution of sin theta is equal to 0 is sin theta is equal to 0 असेल तर जनरल सोल्युशन काय असते theta is equal to n pi n belongs to z. Okay, means आपले इक्वेशन काय आहे sin 3x upon 2 is equal to 0 आहे. means theta is equal to काय आहे 3x upon 2 आलेला आहे. हा given part आहे. So general solution of equation 1 आपले इक्वेशन 1 चे जनरल सोल्युशन काय आहे ते is theta is equal to 3x upon 2 is equal to काय असणार आहे n pi. मग हा x is equal to काय आला आहे हा तिकडे गेला मी 2n pi upon 3. अशा प्रकारे आपल्याला जनरल सोल्युशन भेटेल. यस, इन्फायनाइट सोल्युशन असतात तुम्हाला. ओके, यस. नेक्स्ट क्वेश्चन बघू आता. हां, आता तुम्हाला याच्यावरती होमवर्कचा क्वेश्चन घ्या. ह्या टाइपवरती होमवर्कचा क्वेश्चन घ्या. लगेच आपण काय करू ह्या टाइपवरती नेक्स्ट क्वेश्चन पाहू. सर्वांनी होमवर्क करायचा होता. होमवर्कचा क्वेश्चन असे तुम्हाला cos 2x is equal to 0. Find general solution. Next time cos x plus pi by 2 is equal to 0. हा एक क्वेश्चन आहे. नेक्स्ट आहे tan 2x is equal to 0. ओके, एक नंबर, दोन नंबर आणि 3 नंबर. ओके, राइट डाउन करा फास्ट. नेक्स्ट पुन्हा एक बघा जनरल सोल्युशन काय आहे तुम्हाला. sin theta is equal to root 3 by 2. sin theta is equal to root 3 by 2. एक नंबर, दोन नंबर आहे
cosec theta is equal to 2. तर cosec ला एक हिंट देतो तुम्हाला मी त्याच्यामध्ये cosec ला काय करायचे sin मध्ये कन्वर्ट करायचे. cosec ची व्हॅल्यू काय असतो 1 अपॉन sin theta is equal to काय 2. हा sin ला तिकडे घ्या तुला काय येणार तर sin theta is equal to काय 1/2. इथं तुम्हाला काय करायचं जनरल सोल्युशन काढायचं. ओके होमवर्कचे क्वेश्चन आहेत सर्व. हे क्वेश्चन तुम्हाला भेटतात बघा पेज नंबर 69. सॉल्व क्वेश्चन आहे आणि एक्सरसाइज मध्ये आहे cos theta is equal to 1/√2. Exercise 3.1. Exercise 3.1. नेक्स्ट आहे sec theta is equal to √2. sec ला cos मध्ये कन्वर्ट करायचे 1/√2 येऊन जाईल. ओके 1/2 येऊन जाईल तुम्हाला. लास्ट क्वेश्चन आहे tan theta is equal to 1/√3. हे सर्व होमवर्कला क्वेश्चन आहे. तर यांचे जनरल सोल्युशन काढायचे तुम्हाला समोर फॉर्म्युला येतं इम्प्लिमेंट करायचे म्हणजे जनरल सोल्युशन काढायचे. ओके काही डाऊट असेल तर विचारा चॅट सेक्शन मध्ये. काही समज नसेल तर आजच्या लेक्चर मध्ये. ओके यस काय काय बघितलं आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन चॅप्टर बघतोय. 6 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असतात. ट्रिग्नोमेट्रिक अंडर ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन बघितलं आपण. ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन कसा म्हणतो आपण आणि इक्वेशन इन्व्हॉल्विंग ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन इज कॉल्ड ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. एखाद्या इक्वेशन मध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आला असेल त्याला ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन म्हणतो आपण. नेक्स्ट बघितलं आपण प्रिन्सिपल सोल्युशन सोल्युशन बघितलं ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन सोल्युशन कशाला म्हणतो आपण. The value of a variable in a trigonometric equation is called solution of trigonometric equation, right? That will be the principal solution. The solution of trigonometric equation. The solution of trigonometric equation is called principal solution if 0 is less than equal to theta is less than 2 pi. त्यानंतर आता बघतोय आपण जनरल सोल्युशन. ओके जनरल सोल्युशन वरती आपण काय बघितलं आता एक्झाम्पल्स. एवढा क्वेश्चन झालेला आहे आपला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मधला चॅप्टर 3. ओके सर्व होमवर्क करायचे फॉर्म्युले रीड करायचे. सर्व फॉर्म्युले च्या समोर डायग्राम आहे का त्याच्यावरून रिप्रेझेंट करायचे. नुसतं पाठ करत नका बस जाऊ. काही प्रॉब्लेम असेल तर चॅट सेक्शन मध्ये तुम्ही बोलू शकता सांगू शकता. ओके yes they will stop here. पुस्तक वया करा तुमचं.